रोज एक नवीन बुवा. आता काय नरहर झिरवळ म्हणे. त्याच्या क्लिपा बुवा ते खरात बुवाच्या झाल्या बघून. आता ह्याच्या पण क्लिपा बघा. तर हॅलो सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी मस्तच आहे, तुम्ही पण मस्तच असाल आणि आपापल्या कामात व्यस्त असाल. तर कामातनं वेळ काढून व्हिडिओ बघितले की नाही? माझे नाही हो, त्या झिरवळ बाबाचे. अहो किती सकाळपासून त्या क्लिपा, कालपासून मी तर बघते. जिथं बघाल तिथं त्या क्लिपा आणि एवढ्या बघायला नको वाटणाऱ्या. प्रत्येक मुलाकडं आजकाल मोबाईल आहे. छोट्या मुलांपासून मोठ्यापर्यंत मोबाईल सगळे वापरतात. फेसबुकला असल्या घाणेरड्या क्लिपा डाउनलोड करतायत हे लोक की छोट्या मुलांच्या मनावरती काय परिणाम होईल याचा कुणी विचारच करत नाही. धडाधड हे बुवा बाहेर निघायला लागलेत आणि त्यांच्या घाणेरड्या क्लिपा पण अशा व्यवस्थित म्हणजे प्रसारित केल्या जातात की कुणाला त्याचं काय ऑब्जेक्शनच नाही. देशात काय चाललंय आणि आपल्या राज्यात काय चाललंय? मला तर काय वाटतंय माहितीये काय, ह्या सगळं मोठं संकट असणार आहे आणि त्याच्याकडं व्यवस्थित दुर्लक्ष करण्यासाठी हे बुवा बाहेर निघा लागलेत. हे जाणून बुजून केलेले कट असणार आहेत. कारण एक विचार करा, इतके दिवस कुठलेच बुवा नव्हते. अचानक युद्ध चालू होतं, गॅसची टंचाई येते. गॅसची इतकी टंचाई असताना मध्येच काय होतं की बुवा, हे खरात बुवा आले, त्यांचे व्हिडिओ क्लिपा धडाधड न्यूजवाले सगळे त्यांचे क्लिपा बाहेर काढण्यातच मग्न झाले. ज्याला तिला इंटरेस्ट कशात आहे ते बुवा. आजपर्यंत भरपूर बुवा झाले, भरपूर लोकांनी म्हणजे कांड केलेले आहेत. पण हे जरा काहीतरी वेगळंच वाटतंय. त्याच्यात ते बुवा बाजूला राहिले, ते रुपाली चाकणकरांवरती जे काही हल्ले चालल्यात त्यांचं वेगळंच. अरे केले असतील त्यांनी पण चुका, माहिती आहे सगळ्यांना, कळलंय ते आता. पण आपण ज्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतोय. ही एक साधी गोष्ट कुणाच्या लक्षात येत नाही आहे. गॅस टंचाई चालूच आहे, युद्ध चालूच आहे. परवाच आपले मोदी साहेब पंतप्रधान त्यांनी सांगून झालेलं आहे की देशावरती संकट येणार आहे आणि त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी तयार राहायला पाहिजे. संकट म्हणजे कोरोनाच्या काळात जे संकट होतं ते दिवस जे होते ते परत येणार आहेत. राहा तयार. आणि त्याची आजूबाजूला चिन्ह पण दिसत आहेत, पण आपण ते बघण्यात व्यस्त नाहीत. आपण आहे बुवांचे क्लिपा बघण्यात व्यस्त. अजून कुठला बुवा आहे का ह्याच्यातच सगळं चाललेलं आहे. ते नरहर झिरवळ आली आहे, आता ती कुठली झिरवळ हिरवळ करून जातात ते काय कळण झाले. त्यांचे व्हिडिओ सगळे हिरवळच. अक्षरशः छोट्या मुलांना काय वाटेल ते बघून, काय त्यांचं फेसबुकवरती आजकाल छोटी मुलं म्हणजे रील्स वगैरे बघत असतात. आजकाल ते रील्स येणं झाल्यात. हे सगळं बुवांचंच या लागलंय बाहेर. काय करणार? काय बघणार आमची मुलं आणि काय घडणार आमची मुलं? कुणाला विचारणार आपण? कुणाला विचारू शकत नाही. हे सगळे छोट्या लोकांवरती किती जरी अन्याय झाला तरी कुणी कुणाला काही विचारू शकत नाही. आणि सरकार आता काय दुसरंच काय तर सांगितलं की राशन कार्ड बंद होणार. कुणाचे बंद होणार? ज्यांच्याकडं बंगला आहे, गाडी आहे, त्यांचे बंद होणार राशन कार्ड. पण आमदार खासदार त्यांचे पेमेंट वाढणार, त्यांचं पेन्शन वाढणार. त्यांना अजिबात त्रास नाही झाला पाहिजे. अरे जनतेसाठी त्यांनी काय कष्ट केलंय,
हाडाची काढं केली, रक्ताचं पाणी केलं, एवढं जनतेसाठी केलं, म्हणून तर त्यांना ते सगळे सुविधा मिळाली पाहिजे. जनतेला काय हो, जनता राहील आता पूर्वीसारखं. पूर्वीचे दिवस त्यांच्यावर आणून ठेवले तरी ते हसत हसत जनता स्वीकारायला तयार आहे. त्यांना राशनची काय गरज आहे? त्यांचं राशन कमी करून अजून कुणाची घरं भरायची असतील तर भरा, चालेल. जनतेला राशनची काही गरज नाही. अशी जनता की डोळे असून ते गांधारीसारखं पट्टी बांधलेली का नाही गांधारीनं, तशी आपल्या जनतेवर पूर्ण पट्टी बांधलेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला काही दिसत नाही. जे काय चालू आहे ते आपल्याला दिसतच नाही. हे सगळं दुर्लक्ष करून आपलं लक्ष दुसरीकडे वळवून देश आता कुठं चाललाय, रसातळाला चाललाय का कुठं चाललाय ते कळना झालंय. आणि ह्याचे परिणाम काय होतात कळेल आपल्याला. येणाऱ्या दिवसात लवकरच कळेल की ह्या सगळ्या गोष्टींचे परिणाम काय होतात. पण हे बुवा प्रकरण कधी संपणार आहे ते काय अजून कळलेलं नाही. आता उद्या आणि कुठला दुसरा बुवा येतोय का काय असं विचार करत झोपायची वेळ आल्या. देवा, असं पाया पडत जावा मोबाईलला, उद्या कुठली क्लिप नवीन नको रे बाबा असं म्हणत जावा. कारण ह्या बुवांच्या क्लिपा बघून बघून चांगले रील्स बघायचे पण विसरलेत. आणि ते काय म्हणतात पिक्चर पण कुठं आहेत ते पण विसरलेत सगळे लोक. एकच नवीन कुठल्या बुवाची क्लिप आली का. चाललंय चांगलं आपलं आहे. देश काय, देशाची प्रगती आहे, खूप छान प्रगती आहे. हे इतके बुवा काढले बाहेर, ते काय कमी आहे का? एवढा घोटाळाच आहे तो सगळा. बुवांचं एवढं लपडी काढली, त्यांचं सगळं काय ते काळा काळा धन काढला, भरपूर काय काढलं. पण इकडं सरकारचं काय चाललंय इकडं लक्ष देऊ नका तुम्ही फक्त बुवावर लक्ष द्या जनतेनं. सरकार आपले राशन कार्ड बंद करू देत, काही बोलू नका. राशन कार्ड बंद झालं तरी काय करू शकतो आपण. आतापर्यंत एवढं सगळं झालं, काय केलं आपण? डिजिटल भारत झाला. अभिमान बाळगायला पाहिजे आपण. कुठल्या कुठं नेऊन ठेवला भारत आपला. बरोबर आहे ना? तर अशा या सुजाण भारताचे नागरिक आजकाल पेट्रोलच्या रांगेत 4-4 तास उभारतात, पण एकाला सुद्धा म्हणजे वाटणं झालंय की पेट्रोल टंचाई का व्हायला लागल्या. लक्षच नाही आपलं तिकडं. पेट्रोलच्या रांगेत उभारून पण आपण क्लिपा बघण्यात वेळ चांगला जातोय वेळ. त्याच्यात इंटरेस्ट हो, इतकी इंटरेस्टेड गोष्ट आपल्याला सगळ्याला मिळायला लागल्या म्हटल्यानंतर आपण दुसऱ्या गोष्टी कशाला बघायच्या. झिरवळची हिरवळ बघा, नाहीतर खरातची कुठली अजून एखादी क्लिप येते का बघा. त्या खराच्या क्लिपांनी तर डोकं उठून गेले. इतके घाणेरडे क्लिपा. हे मीडियावाल्यांचं क्लिपा सोडणं आणि ते देवेंद्र फडणवीसांचं तर काय वेगळंच. त्यांनी तर हद्दच पार केलेली आहे. इतकं घाणेरडं अश्लील विधानसभेत बोललं गेलंय त्यांच्याकडं. आपण व्हिडिओवरती बोलताना पण आपण खूप वेळा विचार करतो, पण त्यांनी त्या गोष्टींचं भान राखलं नाही. फक्त भान कुणी राखायचं? आपण जनतेनं राखायचं. आणि फक्त त्याचं उल्लंघन आपल्याकडं नाही झालं पाहिजे. त्यांच्याकडून झालं तर त्यांना कोण विचारणार. पण जनतेला ते जाब विचारू शकतात. तर माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे आपलं लक्ष दुसरीकडं ठेवून देशात मोठं काहीतरी संकट येणार आहे आणि
त्याची ही सगळी चाहूल आहे. तर ते काय संकट आहे हे येणाऱ्या काळात आपल्याला कळेलच. तर व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला कमेंटमध्ये जरूर कळवा.